पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पत्रकार परिषदांबद्दलचं नातं जगजाहीर झालंय. 2013 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी पत्रकारांच्या कचाट्यात सापडले होते. मात्र इतिहासात डोकावून पाहिल्यावर पत्रकार परिषदा न घेणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींव्यतिरिक्त इतर कोणाचं नाव पुढे येतं? नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी चौक विशेष विषय चौकातला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. या स्तंभाला सामोरे जाणे आणि पत्रकारांच्या टोकदार प्रश्नाची थेट उत्तरे देणे ही कोणत्याही देशाच्या पंतप्रधानाच्या पारदर्शकतेची सर्वात मोठी कसोटी असते. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताने अनेक पंतप्रधान पाहिले, पण जर आपण थेट पूर्वनियोजित आणि खुल्या पत्रकार परिषदांबद्दल बोललो तर सध्याच्या काळात यामध्ये एक मोठा बदल पाहायला मिळतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 11 वर्षांपेक्षा जास्त काळाच्या कार्यकाळात भारतात एकही जाहीर, खुली आणि स्वतंत्र पत्रकार परिषद घेतलेली नाही. ते थेट मुलाखती आणि मन की बात सारख्या एकतर्फी संवादावर जास्त भर देतात. मोदीजींचा हाच स्वभाव त्यांच्या नुकत्याच झालेल्या परदेश दौऱ्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा चर्चेत आला. एका संयुक्त पत्रकार परिषदेनंतर एका परदेशी महिला पत्रकाराने त्यांना थेट कॅमेऱ्यासमोर टोकदार प्रश्न विचारला की पंतप्रधान मोदी, तुम्ही जगातल्या सर्वात स्वतंत्र आणि मुक्त माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे का देत नाही? पण या प्रश्नावरही कोणतीही प्रतिक्रिया न देता मोदीजी पुढे निघून गेले, ज्याची आंतरराष्ट्रीय मीडियात मोठी चर्चा झाली. यापूर्वी जून 2023 जेव्हा पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हाही असाच प्रसंग घडला होता. वॉल स्ट्रीट जर्नलच्या महिला पत्रकार सबरीना सिद्दीकी यांनी मोदींना भारतातील लोकशाही आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांबद्दल थेट प्रश्न विचारला होता. भारतात प्रश्न टाळणारे पंतप्रधान परदेशात गेल्यावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या कचाट्यात कसे सापडतात हे या दोन्ही घटनांवरून अधोरेखित होते. डॉक्टर मनमोहन सिंग, ज्यांना विरोधक नेहमी मौन मोहन म्हणून हिणवायचे, त्यांनी त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात देशात सुमारे 5 ते 6 मोठ्या राष्ट्रीय पत्रकार परिषदा घेतल्या. इतकंच नाही तर परदेश दौऱ्यांवरून परतताना विमानात ते पत्रकारांच्या शेकडो प्रश्नांना थेट उत्तर द्यायचे. अटल बिहारी वाजपेयी नियमितपणे पत्रकारांना सामोरे जायचे. कठीण आणि वादग्रस्त प्रसंगातही ते आपल्या जबरदस्त वक्तृत्वाने आणि हजरजबाबीपणाने पत्रकारांच्या प्रश्नांची गुगली उडवून द्यायचे. पण त्यांनी कधीच प्रश्न टाळले नाहीत. राजीव गांधी यांच्या पत्रकार परिषदा अत्यंत खुल्या वातावरणात व्हायच्या. 1987 त्यांची एक पत्रकार परिषद तर इतिहास बनली, जिथे एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तरे देताना त्यांनी आपल्या परराष्ट्र सचिवांना पदावरून हटवण्याची ऐतिहासिक घोषणा मीडियासमोर केली होती. या संपूर्ण यादीत पत्रकार परिषदांचा विक्रम करणारे पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंचं नाव घ्यावं लागतं. त्यांचा पत्रकार परिषदांवर प्रचंड विश्वास होता आणि ते दरमहा किमान एक मोठी खुली पत्रकार परिषद घेत होते. आपल्या 17 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी 300हून अधिक अधिकृत पत्रकार परिषदा घेतल्या, जिथे कुठलीही सेन्सॉरशिप नसायची किंवा प्रश्न आधी लिहून दिले जात नव्हते. काळाची चक्रे फिरली आहेत आणि तंत्रज्ञानातही बदल झाला आहे. पूर्वीचे पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना थेट फेस करायचे, तर आजचे पंतप्रधान थेट सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांवरून जनतेशी संवाद साधतात. पण प्रश्न हा उरतोच की लोकशाहीत संवाद हा नेहमी द्वितर्फी असायला हवा की तो एकतर्फी असावा? पूर्वीचे पंतप्रधान पत्रकारांना सामोरे जाण्याचे धाडस दाखवायचे, तर आजच्या पंतप्रधानांची ही माध्यम रणनीती लोकशाहीसाठी योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.